नमस्कार, जय श्रीराम. तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज उठलो आहे सकाळी सकाळी, फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि आता बसलेलो आहे कॉर्नफ्लेक्स खाण्यासाठी. तर आज आपल्याला जायचं आहे मयूर भाऊसोबत. त्याचं एक काम आहे, त्यांनी काल सांगून ठेवलेलं. तर बघू, त्यांनी आता फोन करणार बोलला होता 12 वाजता. तर फोन आल्यावर आपण निघूया. आणि आज भाऊबीज आहे, पण काय आम्हाला सेलिब्रेट करायची नाही यावर्षी. तर आजच्या दिवसामध्ये जे काय असेल रुटीन माझा ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर चला कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. या हे ब्लॉग बघत बसलेत कालचा दिवाळीचा. हा बघा, मी बसलो आता दूध घेऊन कॉर्नफ्लेक्स खायला. तर या तुम्ही पण खायला, नाश्ता करायला या सकाळ सकाळचा. काही संदेश बघा आमचा कसा बुर्जी खातोय सकाळी सकाळी. नाश्ता झाला त्याचा पण. आता झालेलं आहे रेडी बघा. आता बघू कसा काय प्लॅन आजचा. चला या. रात्री आईस्क्रीम आणलं होतं नानांनी. आम्ही लेट आलो पण काय खाल्लं नव्हतं नाही बघा. आता घेतो आईस्क्रीम खायला, चॉकोपार. या चला. तर या गाईज आईस्क्रीम खायला बघा. सकाळी सकाळी आईस्क्रीम खातोय, काय बोलायचं आता. मला मयूरबाई आलेला आहे घराच्या खाली. तर आम्ही चाललो आहे, आमचं एक काम आहे तिकडं. पहिले कालवारला, नंतर दिव्याला. चला. कालचे ब्लॉग बघून मम्मी बोलते तुम्ही परत जाऊ नका बोलते कुठं. फटाका बिटाका बोलते, असे मस्ती करता बोलते, डेंजर एकदम. जावाचं ना, कशाला ऐकायचा. फटाका नाही फोडायचं, उलटं सुलटं फक्त दाखवायचं नाही, फोडायचं. चला आता आम्ही निघालो आहे आमचा जो काम आहे तो करण्यासाठी. चला आता फटाफट सर्व आवरून येऊया घरी. आता आलो अंजूर फाट्याला. ट्रॅफिक नाही आज, गोडाऊन बंद आहे म्हणून. आता आम्ही कालवारला याच्यासाठी आलो होतो. मयूर भाऊची एक वस्तू होती इथे, तर मी तीच घ्यायला आलो होतो. तर आता चला आपण घेऊया आणि निघतो आम्ही लगेच दुसरीकडे जायला. आमचा जो काही काम होता तो आम्ही केला आणि कालवरून आम्ही आता निघालो आगासन दिव्याला जायसाठी. स्टेशन दिवा बोलतात ज्याला, स्टेशन दिवा. तिकडे आका तोंडात नुसते जाते धूल, त्यासाठी घेतले कफ ड्रॉप. विक्सच्या बघा कफच्या गोळ्या घेतल्यात. आम्ही जो आता मानकोलीचा पूल आहे तिकडे आहे. आणि हा बघा वेलेगाव किती डेव्हलप झालं आहे बघा. आणि बघा हा आहे अटल सेतू मानकोलीचा. अटल सेतू नाही म्हणजे एकदम भारी रस्ता बनवलेला आहे. खाडीवरती हा पूल बनवलेला आहे. तर बाई काय ऐकत नाही. बाई बघा आले चॉकलेट घ्यायसाठी. बघा किती शायनिंग मारते बघा. आता चॉकलेट घेतो आणि जे आता इकडचा जो काम आहे आमचा तो करतो काम. चला आम्ही. काही धूल बघा, अख्खी तोंडाची वाट लागली बघा. अशी डाग बिगे झाले थोडं धुलीमध्ये फिरून, उन्हामध्ये फिरून. खतरनाक काम झालं एकदम तोंडाचा बघा. आज आपल्या इंडिया आणि ऑस्ट्रेलियाची मॅच आहे. तर आम्ही बसलेलो आता मॅच बघत. आम्ही आलो आहे एका जागेवरती, ते तुम्हाला नाही सांगू शकत, पण नंतर कधी डिस्कस करू या गोष्टीवर. आता आलो आहे स्टेशन दिव्याला. बाईने काय काम आहे, काय कशाला घेऊन आलाय बोलते. ईस्टला चल, वेस्टला चल, डोकं खराब केले. काय फिरायचा, सकाळशी फिरतो आम्ही. आता परत एकदा फाटक लागला. मगाशी एक फाटक क्रॉस केला आम्ही. बघा हे दिव्याचा मार्केट आहे कसा. स्टेशन दिवा. फाटक का लवकर खोलत नाही, अर्ध्या तासाशिवाय. पण कुठे कुठे फिरायला लागते, पटऱ्या बिटऱ्या बघा.
पट्टा कचरपट्टीमध्ये आणले बघा यांनी आम्हाला. चल जरा कधी फिरसेल. कचरापट्टी. धीरज आपला रायडर आहे. ॲड्रेस बघते हं? काही अर्धा तासाचा फाटक आहे आणि खोलणारच नाही, फक्त 5 मिनिटासाठी खोलतो. आणि बघा आम्ही वैतागले बघा, बाईचं इकडे चालू बघा. आता या गाईज बघा फिरून फिरून आता शेवटी निघालोय आम्ही मुंब्रा बायपासवरून. आज दिवस आमचा पूर्ण फिरूनच गेला. गेलो भिवंडीवरून, आलो मुंबऱ्यावरून, आलो दिव्याला, दाटिवली गावातून आलो मुंबऱ्यावरून. बघा अजून घरी गेलो ना. थोबाड बघा आमचे कसे झाले आता. आणि बघा मुंबऱ्याचे रायडर बघा सगळे. बघा बघा हे सगळे धीरजचे ओळखीच. चला आता गाडी चालू दे. मुंब्रा बेकार एरिया आहे, गाडी चालू दे गाईस. तर गाईस आम्ही आहे आता मुंब्राला. तर आपल्याला आता इथून दिसणार नाही एवढं, पण आपली मुंब्रा देवी आई, तिचा डोंगर इथून दिसेल. तुम्हाला दाखवतो, थोडासाच दिसेल. हां देऊळ, ते मंदिर देऊळ. तर गाईस आम्ही बघू शकता आता मुंब्र्यात आलो म्हणजे आपल्या मुंब्रा देवी आईचं दर्शन घेतल्याशिवाय आम्ही जात नाही. वरून हे बघा आपल्या आईचं मंदिर. थोडा दिसत नाही गाईस, थोडं पुढून दाखवतो. आता पुलावर आलो आम्ही, खालून गाडी पुलावर आलोय. तुम्हाला देऊन दाखवण्यासाठी आता मुंब्रा आईचा बघा, इथं देऊळ आहे बघा. आम्हाला ना फिरून कंटाळा येत नाही. आम्ही दिवसभर फिरलो तरी आम्हाला काय वाटत नाही. आवड येते आम्हाला फिरायला. रायडिंगची मजाच वेगळी आहे. हा बघा आपला मुंब्रा आईचा मंदिर. आता तुम्हाला घरी जाऊन भेटतो, कारण आम्ही ना फ्रेश व्हायचं घरी जाऊन. फ्रेश बीश होतो. बघू आपला पुढचा कसा काय प्लॅन आहे. त्याला आता डायरेक्ट घरी जाऊन भेटूया. आज पण आलो आहे घरी पार्सल नेण्यासाठी. पाणीपुरी मम्मी दीदी सगळ्यांना, काकू आई सगळ्यांसाठी पाणीपुरी घेऊन आलेलो आहे घरी. आता ना मी होतो फ्रेश. मग फ्रेश झाल्यानंतर परत थोड्या वेळाने येऊया आपण बाहेर. चलो गाईज बघा आंघोळ वगैरे केली आणि आता चालले मी परत बाहेर. आता बघूया आपण. बघा आमची मम्मी बघा काय आहे, काय आहे बोल. कामं सांगते बघा गाईज आम्हाला 10 वेळेला. कॅन घेऊन जा बोलते मला काम आहे बघा. तर आता हे घेऊन जातो मी गावात. मग आपला मयूर भाऊची गाडी माझ्याकडे, तर तो गाडी घ्यायला येतोय. न जेवायला पण जाऊ आता आम्ही कुठंतरी मग, कारण घरी व्हेज केलेलं आहे. व्हेज आपल्याला जात नाही, गुरुवार आहे तर बोलो काहीतरी बाहेरच खाव्या. चला आता पहिले एकदम आस्ते जायला लागेल. तुम्हाला नंतरच भेटतो आता आपल्या भाऊ लोक आल्यावरतीचा. लोक आपल्याकडे येतात तोपर्यंत आलो मी गावात. ना बघा आपली सगळी पब्लिक बसलेली आहे ना. आपली बारकी बघा युगा पण आहे इथे, शिवू बाबू आहे ना. आपली नथ दाखवते बघा कशी. आणि रावी पण आहे बघा, रावी. आता आम्हाला लागलेली भूक, तर आलो आम्ही आमच्या कशिलीमध्ये दर्या किनारा ढाब्यावरती. काहीतरी इथं स्टार्टर खाऊया आणि नंतर बघू कुठे. आम्ही आलेलो इथे ढाब्यावरती जेवायला आणि आमचा स्टार्टर मागवलेला आहे सध्या. आपले भाऊ लोक आणि डबल आहे आपला अजून एक भाऊ पण येतोय. तर आता आम्ही स्टार्टर घेतो खाऊन, मग मेन कोर्स येईल. या स्टार्टर खाऊन झाल्यावरती गाईज आलो आहे राईस खायला द्रोणावरती फेवरेट. गाईज आता जेवण बिवून झालेलं आहे आणि आपले भाऊ लोक पण घरी गेलेले आहेत. तर आता मी पण चाललो आहे घरी चालत. बोललं जरासं जेवण वगैरे तरी जिरल. तर गाईज आजच्या दिवसाचा ब्लॉग आपण करू इथंच एंड. भेटू उद्या नवीन दिवसाच्या
नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय, गुड नाईट, जय श्रीराम. बघा रोडवरून चाललो आहे मी चालत चालत. पार्सल घेतलेलं आहे